सुरुवातीचं पत्र मी वाचलं, पण मला राहावलंच गेलं नाही, म्हणून मी व्हिडिओ तिथेच थांबवला. पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळेल. नसेल पाहिला तर आपल्या पेजवर तो व्हिडिओ अजूनही आहे. पुढचं वाचतो. आमचा गुन्हा काय होता? आम्ही कोणाचं काय बिघडवलं होतं? आम्ही फक्त 2 क्षण सुखाचे वेचायला तिथे गेलो होतो. असे प्रश्न तुम्हाला शेवटच्या क्षणी नक्कीच पडले असतील ना? काय करणार? अजूनही काही नराधमांना माणुसकीपेक्षा द्वेषाचा हाहाकार अधिक प्रिय वाटतो. हा द्वेष म्हणजे एक असा सापळा आहे ज्यात बळी केवळ निष्पाप लोकांचाच जातो, ज्यांच्या मनात कोणाबद्दलही वैर नसतं. घराच्या उंबरठ्यावर बसून वाट पाहणारी आई, दाराची बेल वाजली की आई बाबा आले ग असं म्हणणारा तो मुलगा, सवयीप्रमाणे बायकोने वाढलेलं तुमच्यासाठी जेवणाचं ताट अजूनही तसंच आहे. आता राहिलंय ते भिंतीवर असलेला तुमचा फोटो आणि कधीच न संपणारं मौन. तुमच्या त्या शेवटच्या किंकाळ्यात तुमच्या पत्नीचा तो आक्रोश आणि तुमच्या मुलांच्या डोळ्यातली ती कायमची भीती, हे सगळं मी माझ्या अंगावर झेलतोय. माझ्या तुम्हाला वाचवू शकलो नाही ही बोच माझ्या मनात कायम राहील. तुमची ती 26 नावं आज माझ्या अस्तित्वावरच्या कधीही न भरून येणाऱ्या जखमा आहेत. तुम्ही विखुरलात पण तुम्ही संपला नाहीत. तुम्ही माझ्या स्मरणात, माझ्या मातीत आणि माझ्या प्रत्येक श्वासात जिवंत आहात. तुमच्या त्या सोसलेल्या अतींद्रिय वेदनेला आणि तुमच्या बलिदानाला माझा प्रणाम. तुमचाच भारत.